नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण 600 पेक्षा जास्त जागांसाठी इथे वॅकन्सी निघालेली आहे. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे आणि मेन म्हणजे इथे तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. म्हणजे इथे अर्ज कसा करावा लागणार आहे, त्यानंतर इथे सॅलरी किती भेटणार आहे, कोण कोण इथे अर्ज करू शकणार आहात, त्यानंतर इथे नोकरीचे प्रकार म्हणजे परमनंट जॉब असणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, ॲप्लिकेशनची स्टार्टिंग डेट 19 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. सविस्तर संपूर्ण माहिती बघूया. कोणतेही पार्ट मिस करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती दररोज जे नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते व जे नवीन आलेली जॉब्स असतात त्याबद्दल सविस्तर अपडेट दिलेली असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे जॉबबद्दल पाहून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता डायरेक्ट रिक्रुटमेंट इन ग्रुप सी पोस्ट इन द कॉप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स दिलेलं आहे. एकूण 600 पेक्षा जागांसाठी ही भरती निघालेली आहे. वेगवेगळे पोस्ट आहेत, वेगवेगळे ट्रेड्स आहेत आणि इथे तुम्ही 12वी पास आहे, सर्टिफिकेट आहे, तिथे नक्कीच तुम्ही अर्ज करू शकणार आहात. आता इथे वेगवेगळे पदं दिलेले आहेत. आपण एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे ते एकदा चेक करून घेऊयात. पदानुसार दिलेले आहेत, इथे मेन्शन केलेले आहे. आता इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया मिनिमम इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड डिझायरेबल क्वालिफिकेशन और एक्सपिरियन्स फॉर द पोस्ट आर अंडर. फार्मिस्ट आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रिशियन, टेलिकॉम मेकॅनिक आहे, इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक आहे, व्हेकल मेकॅनिक आहे, आर्मेंटमेंट आहे, ड्रॉट्समन आहे, स्टेनोग्राफर आहे, मेकॅनिस्ट आहे, फिटर, टीन अँड कॉपर स्मिथ, त्यानंतर मोल्डर, वेल्डर, लोअर डिव्हिजन क्लर्क, सिव्हिलियन मोटर अशा वेगवेगळे पदं दिलेले आहेत. आता इथे पदानुसार आता फार्मिस्ट आहे, इसेन्शियल पास इन 10+2 म्हणजे 12वी झालेलं पाहिजे प्लस 2 इयर्स डिप्लोमा इन फार्मसी सांगितलेलं आहे. इलेक्ट्रिशियनसाठी सेम हिअर 12वी दिलेलं आहे विथ सर्टिफिकेट फ्रॉम ए रिकग्नाइज इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पाहिजे आहे. तुमच्या शिक्षणानुसार तुम्ही ते अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही BSc झालेलं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्समधून तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. तुम्ही 12वी झालेलं आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेशन आहे, तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. इथे पदं दिलेले आहेत, त्यानुसार इथे त्यांचं शिक्षणसुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. आता सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर आहे, त्यांचं फक्त 10वी झालेलं आहे आणि तुमच्याकडे लायसन्स आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. आणि ते पे स्केलसुद्धा मेन्शन केलेलं आहे. 5,200 टू 20,200 पर्यंत इथे सेंट्रल पे कमिशनसुद्धा दिलेलं आहे. एज लिमिट तुम्ही पाहू शकता 18 ते 25 वर्ष आहे आणि एज रिलॅक्सेशन कोणासाठी आहे, SC STसाठी, OBCसाठी, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी सांगितलेलं आहे. आणि इथे पोस्ट मेन्शन अबाव द सब्जेक्ट टू ऑल इंडिया ट्रान्सफर लिॲबिलिटी अँड फील्ड सर्व्हिस लिॲबिलिटी रूल्स सांगितलेलं आहे. फॉर फायरमॅन अँड फायर इंजिन ड्रायव्हर ओनली जे फिजिकल मेजरमेंट टेस्ट दिलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय कॅन्डिडेट्स टू फॉरवर्ड ॲप्लिकेशन ॲज पर प्रिस्क्राईब फॉर्मॅट गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट अलॉंग विथ द सेल्फ ॲड्रेस एनव्हलप. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पोस्टद्वारा तुम्हाला इथे पाठवून द्यायचं आहे. इथे अटॅचसुद्धा केलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. कोणत्या पद्धतीने पाठवायचं आहे, फोटोग्राफ कोणते द्यायचे आहे, डॉक्युमेंट्स कोणते द्यायचे आहे, तुम्ही एकदा चेक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे त्यानुसार तुम्ही चेक करायचं आहे आणि ते अर्ज पाठवून द्यायचं आहे. इथे अर्ज करते वेळेस ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टने तुम्हाला इथे पाठवून द्यावं लागणार आहे. कोणतीही फी नाही. निवड प्रक्रिया रिटन टेस्ट किंवा स्किल और ट्रेड टेस्ट, फिजिकल फिटनेस असे होणार आहे. परमनंट जॉब असणार आहे. 19 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 19 डिसेंबर 2024 रोजी ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे व 21 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. जिल्ह्यानुसार इथे पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे, तुम्ही चेक करायचं आहे आणि त्यानुसार अर्ज करायचा आहे. तुम्ही मेल आहे, फिमेल आहे, नक्कीच अर्ज करू शकता. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सॅलरीसुद्धा खूप चांगली तुम्हाला भेटणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.